हाय, हॅलो आणि नमस्कार. तर आज काय असं शूट करण्याचं विशेष कारण नव्हतं, तरी पण म्हटलं चला थोडंसं शूट करून घेऊयात. तर हे असं माझं जेवणाचं ताट राहते. मला असं भरगचलेलं ताट असलं 2 घास जरा जास्तीत जातात. आणि हा आमचा मण्या ना असा झोपला होता शांतपणे. म्हटलं चला थोडंसं याचं पण शूट करून घेऊया, हाही थोडंसं व्हिडिओमध्ये दिसेल. नंतर म्हटलं चला शेतामध्ये थोडंसं फेरफटका मारून येऊया. तर शेतामध्ये ना फेरफटका मारताना एक काशी बोरांचं झाड आहे, जे ती तुम्हाला माहिती असेल मोठीवाली बोरं असतात ती वाली. तर हे असं झाड होतं काशी बोरांचं आणि त्याला भरपूर अशी बोरं लागली होती. पण थोडीफार कच्ची होती, थोडीफार पिकलेली होती. पण पिकलेली जेवढी काढली मी तेवढी सगळी काही खराब होती. पण एकही नशिबात नाही आलं खायला. मग बाकीची कच्ची होती, थोडीशी ट्राय केली. ती होती, तुरट लागली. मग काय एकच बोर खाल्ला आणि बाकीचे सगळे काही टाकून दिले. तर ठीक आहे म्हटलं हे नसेलच आपल्या नशिबामध्ये. पण कोणी हे सगळं काही आपल्या लहानपणी खाल्लेलं हे सगळ्यांना आठवत असेल. अशी काही बोराची झाडं, छोटी बोरं, मोठी बोरं असं काही कोणी खाल्लं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी तर हे लहानपणी भरपूर काही ट्राय केले. शाळेच्या बाहेर म्हणा, कुठे बाहेर गेले तर ही अशी मीठ लावून, तिखट लावून थोडीशी बोरं ना खायला मला फार आवडायची. आणि आता हे बघून लहानपणीच्या आठवण एकदम जाग्या झाल्या. आता असंच म्हटलं पुढे जावं तर शेजारीच पेरूची बाग होती. पेरू वगैरे बघितले, पण त्याला काही पेरू जास्ती लागले नव्हते, कारण आत्ताच बागेची छाटणी वगैरे झाली होती. तोपर्यंतच ना आमचं स्वागत करायला एवढं मोठं काही भेटेल आम्हाला असं काही मला वाटलंच नव्हतं. पुढे जाता जाता आईने मला हाक मारली, तर पुढे एवढा मोठा साप आम्हाला दिसला ना, तो बघून आमच्या दोघींना सुचत नव्हतं की काय करू. कारण आम्हाला हा साप घरामध्ये आतमध्ये न्यायचा नव्हता. जर हा घरामध्ये आला तर मुलं वगैरे सगळी काय होती आमच्या दोघी, कारण आम्ही दोघीच घरी होतो. त्यामुळे मला काढताच आला नसता हा साप जर आतमध्ये गेला असता. त्यामुळे मी तुम्हाला पुढं ढकलत नव्हतो. आम्ही तसाच त्याला पुढे घेऊन गेलो. पण गेला अचानकसा तो गायब झाला ना, कुठे शिरला आम्हाला समजलं नाही. तरी पण म्हटलं ठीक आहे, आज काहीतरी विशेष होतं, हे साप वगैरे बघितलं. नशीब तो आतमध्ये आला नाही. मग आम्ही गेले घरी आणि घरी गेल्यानंतर ही अशी थोडीशी फुलं वगैरे फ्रेश फुलं बघितली. कारण फार असं बोर होत होतं. मग काय चला ठीक आहे, बघत इकडे तिकडे बघत थोडासा फेरफटका मारला अंगणामध्ये आणि घरामध्ये गेले. आता आमच्या पाहुण्यांनी ना थोडंफार शेंगा दिल्या होत्या आणि मला त्या शेंगा ना समजतच नव्हत्या की ह्या नक्की तुरीच्या शेंगा आहेत की मुगाच्या शेंगा आहेत. कारण मी फार कन्फ्यूज झाले. आता मला कमेंटमध्ये सांगा की ह्या शेंगा कशाच्या आहेत. मला तर वाटत होत्या की ह्या तुरीच्या शेंगा आहेत. पण नंतर मी आईंना विचारले कशाच्या शेंगा आहेत, तर आई बोलल्या की मला ह्या मुगाच्या शेंगा आहेत. मग म्हटलं अरे हां ठीक आहे, ह्या मुगाच्या शेंगा दिसत आहेत वाटतं. पण असं काही कन्फ्युजन माझ्याकडे होत असते. आणि मला आता नंतर बनवायचे होते पराठे. तरी पराठे बनवायचे होते मुलांना, कारण मुलं स्कूलमधून आली होती आणि त्यांना काहीतरी खायचं होतं, म्हणून थोडासा प्लॅन चालला होता. हे थोडेसे बटाटे वगैरे स्मॅश करून घेतले, त्याच्यामध्ये जे काही लागतं इन्ग्रेडियंट्स ते सगळे काही टाकून घेतले आणि मस्त असे पराठे बनवून घेतले. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर आम्हाला आमच्या पाहुण्यांनी खूप सारी दिली होती. पिशवी भरून कोथिंबीर होती, तीच मी याच्यामध्ये भरपूर अशी टाकली आणि छोटेसे असे गोळे करून ना म्हटलं चला पराठे बनवून मस्तपैकी घेऊयात. असा होता हा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.